भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिर प्रवेश शताब्दी वर्षानिमित्त नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन. परिषदेच्या नियोजनाबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नियोजन बैठक घेण्यात आली. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना हिंदू धर्मियांच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी नाशिकच्या प्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिरात केलेल्या सत्याग्रहाला येत्या 2 मार्च रोजी 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने म्हणजे शताब्दी वर्षाच्या निमित्ताने नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या नियोजनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एका नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आरपीआयच्या उत्तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच बौद्ध धर्माचे धर्मगुरू प्रमुख भंते, नाशिक येथील बौद्ध स्मारकातील भंते, सुगत युतीतील भारतीय जनता पक्षाच्या नाशिक पश्चिम मधील नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे यांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांच्या कन्या रश्मी भंडारे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. 2 मार्च 1925 रोजी नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिर येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलितांना मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह आंदोलन केले होते. या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित भव्य दिव्य बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात येणार आहे. परिषदेसाठी बौद्ध धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू दलाई लामा यांनाही आमंत्रित करण्यात आले असून जगभरातील बौद्ध धर्मीय देशातील प्रमुख धार्मिक नेते आणि मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहे. यानिमित्त नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये आरपीआयच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा स्नेहसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर या 5 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. नाशिक येथे होणारी या बैठकीत सोहळ्याची प्रमुख जबाबदारी नाशिक येथे होणाऱ्या या बैठकीत सोहळ्याची प्रमुख जबाबदारी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की नाशिक येथे होणाऱ्या या बौद्ध धम्म परिषदेचे देश विदेशातील 1 लाखापेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील असे नियोजन असून परिषदेचे यशस्वीतेसाठी समन्वय समिती तयार करण्यात येईल. बौद्ध धर्मियांची परिषद हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही, मात्र या परिषदेच्या यशस्वीसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने उभे राहावे असे आवाहनही रामदास आठवले यांनी मार्गदर्शन करताना केले. बाईट रामदास आठवले. एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले, नाशिक. 2 मार्च हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला दिवस आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन केलेलं होतं त्याच्यामध्ये दलित आणि सवर्ण यांना एकत्र आणलं पाहिजे. जातीच्या नावावर विभागणारा समाज जो आहे त्या समाजाला जोडलं पाहिजे आणि अखंड भारताची संकल्पना मजबूत केली पाहिजे. हीच भावना बाबासाहेब आंबेडकरांची होती. दलितांवरती अत्याचार होते तरी देश म्हणून आम्ही सगळे एक आहोत ही राष्ट्रवादाची भूमिका ही बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये मांडली आणि 2 मार्चला आम्ही सुद्धा हिंदू आहोत, आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश का नाही हे उत्तर मागण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता आणि तो जो दिवस आहे तो आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असा दिवस आहे. आणि कालच बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्याचा दिवस जो होता 6 डिसेंबर, तर परवा 6 डिसेंबर हा सुद्धा आमच्यासाठी दुःखाचा दिवस आहे, पण तो आम्हाला दलितांना ताकद देणारा दिवस आहे, प्रेरणा दिवस आहे. तर आम्ही असं ठरवलेलं आहे की 2 मार्चला इथं गोल्फ क्लब मैदानामध्ये हजारोंच्या लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये एक बौद्ध धम्म परिषद घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकतर आम्ही गेल्या वर्षी 16 डिसेंबरला रेसकोर्स मैदानावरती परिषद ठेवली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 16 डिसेंबर 1956 ला नागपूरची 14 ऑक्टोबर 1956 दीक्षेचा समारंभ संपल्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणच्या लोकांना जवळ पडेल अशा मुंबई सारख्या शहरातल्या सर्वात मोठ्या रेसकोर्स मैदानावर ही परिषद 16 डिसेंबर 56 ला ठेवली होती. पण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, त्यांचा डेथ झाला 6 डिसेंबर 1956 ला, त्यामुळं मुंबईचा तो कार्यक्रम होऊ शकला नव्हता. पण 10 वर्षापूर्वी आम्ही एक प्रचंड जवळजवळ 8 ते 10 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य अशा पद्धतीचा एक धम्म मेळावा ठेवला होता
आणि तो माझ्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी झाला होता. तर आम्ही आरपीआयचं काम करत असतानाही बौद्ध धम्म जोपासला पाहिजे, विश्व शांतीला मजबूत केलं पाहिजे. आणि बुद्धाचा जो विचार आहे, विचार हा धर्माच्या पलीकडचा विचार आहे, हा शांतीचा विचार आहे. आणि त्यामुळं जगामध्ये शांती स्थापन व्हावी. हे युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबलं पाहिजे, इस्रायल आणि हमासचं युद्ध थांबलं पाहिजे, किंवा अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी अशा पद्धतीची युद्ध चालू आहे. वास्तविक सध्याच्या काळामध्ये आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे, अशा पद्धतीची भावना सर्वांची असली पाहिजे. आणि वाद जो आहे तो वाद असेल काय, तो एकत्र बसून मिटवायला हरकत नाहीये. पण अलीकडच्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर मला वाटतं की ही दुसरी युद्ध आता पुन्हा सुरू झालेली आहे. तर अशी युद्ध होता का म्हणा, याच्यातून जगामध्ये काहीतरी एखादी अशी यंत्रणा असली पाहिजे की युद्ध न होता चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. आणि म्हणून युद्ध थांबली पाहिजे यासाठी. आणि एक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन आहे, हे आम्ही 2 मार्चला केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे काय निमंत्रित आम्ही बोलवणार आहोत आणि मोठी बौद्ध धम्म परिषद घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. एबी न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक.